नमस्कार मंडळी संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर जे काही सुरेश देश होते ते अग्रेसिव्ह झाले होते। प्रत्येक मीडिया असेल, प्रत्येक न्यूज असेल, त्यांचा चेहरा कुठेतरी दिसत होता। परंतु ज्या पद्धतीने जे काही त्यांची धनंजय मुंडे यांच्यासोबत भेट झालेली आहे, या भेटीतून आता कुठेतरी असं वाटायला लागलं की जे काही सुरेश देश होते त्यांच्यावर कुठेतरी राजकीय प्रेशर आलेले आहे आणि नेमकं काय घडलेलं आहे याच्यावरती आपण बोलणार आहोत। जे काही संतोष देशमुख असतील त्यांना न्याय मिळेल का आणि सुरेश दस यांची जी काही बाजू असेल ती का बदलली याच्यावरती आपण थोडक्यात बोलणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, आपली सेवा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नंतर शेअर करा। आता ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर जवळपास 2 ते 2.5 महिने पूर्ण होत आहेत, परंतु जे काही मारेकरी असतील त्यावरती काही प्रमाणात मोका लावण्यात आलेला आहे। यामध्ये सुरेश दस यांचा मोठा सहभाग होता। त्याचबरोबर त्याच ठिकाणचे जरंगे पाटील असतील यांचा सुद्धा सहभाग होता। त्याचबरोबर शिरसाट असतील यांचा सुद्धा सहभाग होता। बजरंग अप्पा यांचा सुद्धा सहभाग होता। आणि आता कुठेतरी धनंजय मुंडे यांची भेट जे आहे ते सुरेश दस यांनी घेतलेली आहे। कुठेतरी यांच्यावर सुद्धा राजकीय दबाव सुरू झालेला आहे, राजकीय खेळ सुरू झालेले आहे। आणि त्यानंतर परभणीचं प्रकरण झालं होतं। त्या परभणीच्या प्रकरणात जे काही सूर्यवंशी होते त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी खून झाला होता। त्याच खुनाप्रमाणेच खून झाला होता। आणि जे काही प्रकरण होतं, पोलिसांना जे काही पोलीस असतील त्या पोलिसांना कुठेतरी माफ करा अशी पद्धतीची जे काही सुरेश दस होते त्यांनी त्यांची भूमिका व्यक्त केली होती। माफ करायला शिका असेही बोलले होते। परंतु हे कुठेतरी प्रकरण थांबत नाही की त्यानंतर धनंजय मुंडे आणि सुरेश दस यांची सुद्धा भेट झाली होती। आणि या भेटीमध्ये जे काही सुरेश दस होते आता कुठेतरी नमलेले आहे। जे काही संतोष देशमुख यांचं प्रकरण होतं त्यांनी उचलून धरलं होतं आणि या उचलून धरलेल्या प्रकरणाला कुठेतरी आता थारा मिळत आहे आणि जे काही प्रकरण होतं ते कुठेतरी शांत करण्याचं काम आता सुरू झालेले आहे। यामध्ये जे काही राजकीय लोक असतील त्या राजकीय लोकांच्या माध्यमातून कुठेतरी प्रेशर क्रिएट करण्याचं काम सुरू झालेले आहे। आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का असा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। जे काही वाल्मिक कराड यांच्यावर अग्रेसिव्ह होते ते कोण? सुरेश दस। त्याचबरोबर धनंजय मुंडे हे मोठे आका होते असे बोलणारे सुरेश दस होते। परंतु आता मोठ्या आकाला सुद्धा कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि लहान आकाला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे। यामागे काही राजकारण असेल, जे काही सत्ताधारी असतील त्यांच्या माध्यमातून आता जोरदार तयारी सुरू झालेली आहे। आणि जे काही प्रकरण होतं वाल्मिक कराड यांना सुद्धा सोडवण्याचा प्लॅन हा रचला गेलेला आहे। त्या कारणाने असा संशय सुरू झालेला आहे। संशय तशा पद्धतीचा वाटत आहे, कारण तर सुरेश दस यांची जी काही भूमिका होती ती आता दिसत नाही। त्या कारणाने संशय घेणं साहजिक आहे। प्रत्येकाच्या मनात सुरेश दस हे न्याय देतील अशा पद्धतीची भूमिका होती। सुरेश दस हे कुठेतरी हा मुद्दा लावून ठेवतील असंही वाटत होतं। परंतु धनंजय मुंडे यांच्यावर जे अग्रेसिव्ह होते तेच आता भेटीगाठी करत आहे आणि यामध्ये राजकीय जे काही प्रेशर असेल ते क्रिएट झालेले। त्या कारणाने आता असं वाटत नाही की न्याय मिळेल न मिळेल असाही मुद्दा निर्माण झालेला आहे, अशी एक समस्या निर्माण झालेली आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटते? सुरेश दस हे कशा पद्धतीने मॅनेज झालेले असेल आणि कोणाचा प्रेशर असेल नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। जय श्री